नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काळ, काम, वेग हे प्रकरण पाहणार आहोत। प्रकार पहिला, प्रश्न बघा। 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात, तेच काम 16 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात संपवतील? मित्रांनो, प्रथम आपण प्रश्नामध्ये जे काही दिलेले आहे ते लिहून घेऊया। इथे 15 मजूर दिलेले आहेत, म्हणजेच मित्रांनो मजूर म्हणजेच M1 मानूया आपण 15। त्यानंतर T1 किती दिलेला आहे? T म्हणजेच वेळ किंवा टाइम, तो किती दिलेला आहे? 8 तास। त्यानंतर दिवस किती दिलेले आहेत? D1, दिवस म्हणजेच D1, ते किती दिलेले आहेत? 18। त्यानंतर 16 मजूर दिलेले आहेत। M2 किती दिलेला आहे? 16। T2 किती दिलेला आहे? 9। आपल्याला काढायचे आहेत दिवस D2, हे काढायचं आहे। सूत्र बघा, M1 T1 D1 बरोबर M2 T2 D2। सूत्रामध्ये आपण किमती भरूया। M1 15 आहे, T1 8 आहे, D1 18 आहे, M2 16 गुणिले T2 9 आणि D2 आपल्याला काढायचे आहे, म्हणून D2 आहे असं ठेवलं। 15 गुणिले 8 गुणिले 18, D2 ला हे गुणिले आहे, दुसऱ्या बाजूला जाऊन भागिले होईल। 16 गुणिले 9 बरोबर D2। भाग देऊया। 9 एके 9, 9 दुनी 18, 8 एके 8, 8 दुनी 16, या 2 ला हे 2 कॅन्सल झालं, राहिले 15, म्हणून D2 बरोबर 15 दिवस। या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 15 दिवस। ऑप्शन क्रमांक 4। तेच काम 16 मजूर रोज 9 तास काम करून 15 दिवसात संपवतील। प्रकार पहिला, उदाहरण दुसरे बघा। प्रकार पहिला, उदाहरण दुसरे। 12 मजूर रोज 7 तास काम करून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात, तेच काम 21 मजूर रोज 10 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? इथे 12 मजूर दिलेले आहेत, म्हणजेच M1 किती दिलेला आहे? तर 12। 7 तास दिलेले आहेत, रोज 7 तास काम करतात ते, म्हणून T1 दिलेले आहे 7 तास। त्यानंतर D1 किती दिलेले आहे? D1 म्हणजेच दिवस, D1 किती दिलेले आहे? तर 20 दिवस, तेच काम 21 मजूर, म्हणजेच M2 इथे आपल्याला दिलेला आहे 21, रोज 10 तास
T2 किती दिलेला आहे 10 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील, म्हणजेच इथे आपल्याला D2 काढायचं आहे. सूत्र वापरायचं आहे. बघा, M1 T1 D1 बरोबर M2 T2 D2. किमती ठेवूया. M1 किती आहे, तर M1 आहे 12 गुणिले T1 किती आहे 7 गुणिले D1 20 बरोबर M2 21 गुणिले T2 10 गुणिले D2 आपल्याला काढायचे आहे. बघा, 12 गुणिले 7 गुणिले 20 भागिले ह्या D2 ला हे गुणाकारात आहे, दुसऱ्या बाजूला जाऊन भागिले होईल 21 गुणिले 10 बरोबर D2. भाग देऊया. 10 एके 10, 10 दुनी 20, 7 एके 7, 7 त्रिक 21, 3 एके 3, 3 चौक 12, 4 दुनी 8, म्हणजेच D2 बरोबर इथे आपल्याला मिळालेला आहे 8 दिवस. तेच काम 21 मजूर रोज 10 तास काम करून 8 दिवसात पूर्ण करतील, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3 8 दिवस. प्रकार दुसरा. प्रश्न बघा. एक काम 12 दिवसात पूर्ण करतो, तेच काम पूर्ण करण्यास ब ला 24 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. प्रथम मित्रांनो, प्रश्नामध्ये काय दिलेले आहे ते लिहून घेऊया. एक काम 12 दिवसात करतो, म्हणून चे काम लिहूया. एक काम 12 दिवसात करतो. ब तेच काम 24 दिवसात करतो. त्यानंतर इथे आपल्याला दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ते काढायचे आहे, म्हणून आपण सूत्र वापरणार आहोत. दोघांचे दिवस. दोघांचे दिवस बरोबर गुणिले ब भागिले अधिक ब. सूत्रामध्ये त्या दोघांचा कालावधी आपण भरूया. 12 दिवसात करतो गुणिले ब 24 दिवसात करतो. 12 अधिक ब 24, 12 गुणिले 24 बेरीज करूया. 4 आणि 2 6, 1 आणि 2 3 36. भाग देऊया. 12 एके 12, 12 त्रिक 36, 3 एके 3, 3 8 24, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं 8 दिवस.
हेच उदाहरण आपण दुसऱ्या पद्धतीनं सुद्धा सोडवू शकतो. बघा, हा व्यक्ती किती दिवसात काम करतो? 12 दिवसात. म्हणून चे काम लिहिले 12 दिवस. हा व्यक्ती किती दिवसात काम करतो? तेच काम हा व्यक्ती 24 दिवसात करतो. त्यानंतर मित्रांनो, दोघांचा लसावी घेतला, म्हणजेच दोघांच्या पाड्यात येणारी कॉमन संख्या घेतली. 12 आणि 24च्या पाड्यात येणारी कॉमन संख्या आहे 24, किंवा 24 आणि 12चा लसावी आहे 24. हे झाले त्यांचे पूर्ण काम. यालाच आपण म्हणूया हे 24 लाडू आहेत आणि हे 24 लाडू न 12 दिवसात खाल्ले, 24 लाडू न 24 दिवसात खाल्ले. तर एका दिवसामध्ये किंवा दररोज त्यांनी किती लाडू खाल्ले ते आपण काढूया. 24 भागिले 12 करूया. 12 दुनी 24, म्हणजेच हा दररोज दररोज 2 लाडू खातो. 24 एके 24. हा दररोज 24 भागिले 24 1. हा दररोज 1 लाडू खातो. मग दोघे मिळून दररोज किती लाडू खातात? तर दोघे मिळून दररोज 3 लाडू खातात. पण त्यांना खायचे आहेत 24 लाडू. मग 24 लाडू दोघे मिळून किती दिवसात खातील ते काढण्यासाठी 24 भागिले 3 करायचे आहे. 3 ने भाग देऊया. 3 एके 3, 3 8 24. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 8 दिवस. तर त्या दोघांना 24 लाडू खाण्यासाठी 8 दिवस लागतील. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 8. ऑप्शन क्रमांक 2. प्रकार दुसरा. उदाहरण दुसरे. एक काम 15 दिवसात पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्यास ला 10 दिवस लागतात. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? या प्रश्नाचं उत्तर करण्यासाठी प्रथम आपण हा व्यक्ती एक काम किती दिवसात पूर्ण करतो ते लिहूया. हा व्यक्ती एक काम 15 दिवसात पूर्ण करतो. हा व्यक्ती किती दिवसात पूर्ण करतो? तर हा व्यक्ती 10 दिवसात पूर्ण करतो तेच काम. त्यानंतर सूत्र वापरूया. गुणिले अधिक ब. सूत्रामध्ये चा कालावधी ठेवूया. 15 दिवसात करतो. 10 दिवसात करतो. 15 अधिक 10. 15 गुणिले 10 आहे असं ठेवायचं आहे. भागिले या दोघांची बेरीज करायची आहे. 0 आणि 5 5. 1 आणि 1 2. 25 आले. भाग देऊया. 5 दुनी 10. 5 5 25. 5 एके 5. 5 त्रिक 15. 3 दुनी
3 दुनी 6 म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 6 दिवस. ऑप्शन क्रमांक 3. प्रकार तिसरा. उदाहरण बघा. ए आणि बी दोघे मिळून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. ए एकटा ते काम 30 दिवसात पूर्ण करत असेल तर बी एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? उदाहरणात जे काही दिलेले आहे ते प्रथम आपण लिहून घेऊया. ए आणि बी दोघे मिळून एक काम दोघे मिळून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. एकटा ए ते काम 30 दिवसात पूर्ण करतो. तर एकटा बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल ते आपल्याला काढायचे आहे. प्रथम आपण या दोघांचा लसावी घेऊया. लसावी म्हणजेच 20 आणि 30 च्या पाढ्यामध्ये जी संख्या कॉमन येते तो त्या संख्येचा लसावी असतो. बघा 20 आणि 30 च्या पाढ्यात कॉमन येणारी संख्या 60 आहे. 20 त्रिक 60, 30 दुनी 60 म्हणून 20 आणि 30 चा लसावी आला 60. हे एकूण काम आहे. त्यांना एकूण 60 लाडू खायचे आहेत. 20 दिवसामध्ये ए आणि बी 60 लाडू खातात. 30 दिवसात ए एकटा 60 लाडू खातो. पण दररोज ते किती लाडू खातात ते आपल्याला काढायचे आहे. साठ भागिले 20 केले तर किती येईल? 20 त्रिक 60 म्हणजेच दररोज ते 3 लाडू खातात. ए आणि बी दररोज किती लाडू खातात? 3. आता ए एकटा दररोज किती लाडू खातो? 60 भागिले 30 2. ए एकटा दररोज 2 लाडू खातो. बघा आपल्याला काढायचंय बी एकटा. आता बी काढण्यासाठी ए अधिक बी दररोज किती लाडू खातात? 3 लाडू. ए एकटा किती लाडू खातो? 2. बी किती खातो माहित नाही, ते काढायचे आहे. 3 वजा 2 राहिले 1. म्हणजे बी दररोज 1 लाडू खातोय. पण त्याला एकूण 60 लाडू खायचे आहेत. मग 60 लाडू खाण्यासाठी त्याला किती दिवस लागतील? तर एका दिवसाला एकच लाडू खातोय. म्हणजेच 60 लाडू खाण्यासाठी त्याला 60 दिवस लागतील. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलेले आहे 60 दिवस. तर तो बी एकटा 60 दिवसामध्ये ते काम पूर्ण करेल. किंवा मित्रांनो हेच उदाहरण शॉर्टकटनं कसं सोडवायचं ते मी तुम्हाला सांगते. एकट्याचं काम काढायचं आहे. एकट्याचे दिवस काढायचे आहेत. एकट्याचे दिवस काढायचे आहेत. म्हणून शॉर्टकट वापरायचा मित्रांनो. गुणाकार भागिले फरक. फरक म्हणजेच वजाबाकी. 20 आणि 30 चा गुणाकार करायचा आणि 30 मधून 20 ला वजा करायचे. बघा 20 आणि 30 चा गुणाकार करायचा. 20 गुणिले 30
30 मधून 20 गेले, 10 राहिले, 10 एके 10, 10 दुनी 20, 30 दुनी 60. म्हणजे शॉर्टकटनं सुद्धा याचं उत्तर आलेलं आहे 60 दिवस. ऑप्शन क्रमांक 3. प्रकार तिसरा उदाहरण दुसरे. ए आणि बी दोघे मिळून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. ए एकटा ते काम 20 दिवसात पूर्ण करत असेल तर बी एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? बघा, ए आणि बी दोघे मिळून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. ए एकटा 20 दिवसात करतो, तर बी एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल ते आपल्याला काढायचे आहे. इथे आपल्याला एकट्याचे काम काढायचे आहे, म्हणून सूत्र वापरायचे. एकट्याचे काम बरोबर गुणाकार भागिले फरक. आता या दोघांचा गुणाकार करायचा. 10 गुणिले 20. दोघांमधला फरक घ्यायचा 20 वजा 10. 10 गुणिले 20 भागिले 20तनं 10 गेले, 10 राहिले, ह्या 10ला हे 10 गेले, राहिले 20 दिवस. म्हणून एकटा बी जो आहे तो ते काम 20 दिवसामध्ये काय करेल? पूर्ण करेल. प्रकार चौथा. प्रश्न बघा. ही व्यक्ती एक काम 10 दिवसात संपविते. जर ए ने 2 दिवस काम केले तर शिल्लक काम किती? सूत्र बघा. काम भागिले वेळ. एकूण वेळ होती 10 दिवस, त्यापैकी काम केले 2 दिवस. मग 10 मधून जर 2 गेले तर 8/10 आहे. असं 10 मधून 2 गेले तर 8 राहते आणि छेद 10 आहे असा. आता संक्षिप्त रूप देऊया. बेचोक 8 आणि बेपंचे 10 म्हणजे 4/5 हे राहिले शिल्लक काम. ऑप्शन क्रमांक 3. प्रकार चौथा उदाहरण दुसरे. राम हा एक काम 7 दिवसात करतो. जर रामने 4 दिवस काम केले तर शिल्लक काम किती? सूत्र वापरायचं मित्रांनो. काम भागिले वेळ. एकूण वेळ होती 7 दिवसाची, त्यापैकी रामने 4 दिवसच काम केलेले आहे. मग 7 मधून जर 4 गेले तर किती राहते? 3 राहते. छेद आहे असा, म्हणून शिल्लक काम आले 3/7. ऑप्शन क्रमांक 2. प्रकार चौथा उदाहरण तिसरे. विकास हा एक काम 25 दिवसात संपवितो. जर विकासने 11 दिवस काम केले तर शिल्लक काम किती? हा प्रश्न तुम्ही सोडवा. कमेंटमध्ये कमेंट करून उत्तर पाठवा. प्रकार 5. प्रश्न बघा. ए हा एक काम 12 दिवसात संपवितो. बी हा ए पेक्षा 60% जास्त वेगाने काम करतो, तर बी ते काम किती दिवसात संपवेल? मित्रांनो, उदाहरणामध्ये बी हा ए पेक्षा 60% जास्त वेगाने काम करतो. म्हणजेच समजा एला जर 160 दिवस लागतात तर बी ला 100च दिवस लागतील.
जर ए हा ते काम 12 दिवसात संपवित असेल तर बी ते किती दिवसात संपवेल ते आपल्याला इथे काढायचं आहे. म्हणून तिरकस गुणाकार करूया. 12 गुणिले 100 भागिले 160 x बरोबर शून्याला शून्य गेला. 4 त्रिक 12, 4 चौक 16, 10 त्रिक 30 भागिले 4, 4ने भाग देऊया. 4 7 28, राहिले 2, 2ला 4ने भाग जात नाही म्हणून दशांश चिन्ह दिले. 2 वर 0 दिला. 4 पंचे 20 दिवस. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 7.5 ऑप्शन क्रमांक 2. तर बी ते काम 7.5 दिवसात संपवेल.